युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंचा उद्यापासून नाशिक जळगाव दौरा 2 दिवसात एकूण 7 सभा घेणार। उद्या सिन्नर इगतपुरी नाशिकमध्ये सभा। अशोक चव्हाणांच्या पाठिंब्यामुळे महायुती सरकार आणखी मजबूत, मुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य। भाजपमध्ये प्रवेश केल्यावर अशोक चव्हाणांची सोशल मीडियावर पहिली पोस्ट, तोच विचार तीच दृष्टी, सबका साथ सबका विकास अशा आशयाची केली पोस्ट। हे राज्य लोकांनी नाही तर ईव्हीएमने जिंकून दिलं। ज्या दिवशी मतपत्रिकेवर मतदान होईल तेव्हा भाजप ग्रामपंचायतीतही निवडून येणार नाही, संजय राऊतांची टीका। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी घेतली शंकराचार्यांची भेट। रायपूर विमानतळावर पटोले आणि शंकराचार्यांमध्ये संवाद। पुणे शहर पोलीस दलातील 5 पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबन, कर्तव्यात कसूर ठेवत असल्याचा ठपका ठेवत कर्मचाऱ्यांचं निलंबन। उद्या सकल मराठा समाजाच्या वतीने महाराष्ट्र बंदची हाक। याच पार्श्वभूमीवर जालना जिल्हा बंद ठेवण्याचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। सरकारने जरांगेंना दिलेलं आश्वासन पाळलं नसल्याच्या निषेधार्थ बंदचं आवाहन। राज्यामध्ये पंतप्रधानांची एकही सभा होऊ देणार नाही, मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा। मागासवर्ग आयोगाचा अहवाल आला, मात्र तोही स्वीकारला नाही। शिंदे फडणवीस मराठ्यांची फसवणूक करतायत, तर अजित पवारांना मराठ्यांसाठी वेळच नाही, जरांगेंचा सरकारवर हल्लाबोल। 15 तारखेचं अधिवेशन 20 पर्यंत पुढे का ढकललं, मनोज जरांगेंचा सवाल। तर सगळे सोयरे शब्दाचा समावेश कायद्यात करण्याची अंमलबजावणी उद्याच करा, जरांगेंची सरकारकडे मागणी। पुण्यामध्ये बदलीच्या आदेशासाठी उपमुख्यमंत्र्यांचं बनावट लेटर हेड, सही आणि ईमेल बनवल्याचा धक्कादायक प्रकार उघड। गृह विभागाची माहिती, तर घडलेल्या प्रकारानंतर सर्व विभागांना अधिकृत ईमेल वापरणं बंधनकारक, राज्य सरकारचा निर्णय। समीर वानखेडेंची ईडीच्या कारवाई विरोधात हायकोर्टात याचिका, ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्याचा तपास दिल्लीला वर्ग करणं चुकीचं, वानखेडेंचा दावा। तर वानखेडेंच्या याचिकेवर 15 फेब्रुवारीला सुनावणी। पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीत सुधारणा करण्यासाठी समिती नेमणार, कृषी मंत्री धनंजय मुंडेंच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निर्णय। गडचिरोलीच्या देसाईगंज तालुक्यातील शेतकऱ्याचं चक्काजाम आंदोलन, 24 तास अखंडित वीज पुरवठा देण्याची मागणी। आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकऱ्यांचा सहभाग। या होत्या वेगवान घडामोडी। इकडे एक छोटासा ब्रेक, लगेच परत येतोय, पाहत राहा 10च्या बातम्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।